दरम्यान यावर काँग्रेसचे नेते रमेश चेन्निथला आणि विजय वडेट्टीवार यांच्याही प्रतिक्रिया समोर आल्या, पाहूया। ये गठबंधन है, उसमें बातचीत के से जरिए हम लोग सारे चीज़ को हल करके एक साथ मैदान में उतरेंगे और हमारी सरकार बनेगी। और अमित शाह जी ने भी बोला 2029 में हमारा सरकार बनेगा। वो तो 2024 का उन्होंने गिवन अप उन्होंने बोल दिया 2029 में बीजेपी की सरकार बनेगा। आता 29 मध्ये दिल्लीत सुद्धा ते नसणार। इथलं तर स्वप्न पाहणं दूरच आहे। कसे तरी कुबड्या घेऊन सत्तेत आहेत, तर पुढे राज्यामध्ये पुन्हा 10-15 वर्ष यांचा पत्ता दिसणार नाही। एवढी महाराष्ट्रातली जनता यांना वैतागली आहे। घोटाळ्यावर घोटाळे ही सरकार करत आहे। महाराष्ट्र विकण्याचं काम केलेलं आहे। कालच्या कॅबिनेटची नोट जर आपण पाहिली तर कॅबिनेटनी स्पष्टपणे सांगितलंय की राज्य दिवाळखोरीच्या मार्गावर। त्यामुळे सत्ता तर दूरच, तुम्हाला फिरणं मुश्किल करतील, हे लक्षात घेतलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।